नमस्कार, मी दीपक पळसुले. एबीपी माझाच्या ऑन द स्पॉट या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आता वेळ झाली आहे ऑन लोकेशन रिपोर्ट पाहण्याची, अर्थात एबीपी माझाचं ऑन द स्पॉट बुलेटिन पाहण्याची. माझे रिपोर्टर सहकारी दिवसभरातल्या घडामोडींची सविस्तर बातमी तुम्हाला सांगणार आहेत आणि तीही थेट घटनास्थळावरून. पाहूया ऑन द स्पॉट. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र शब्दात आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपली भावना व्यक्त केली. एवढी मोठी घोडचूक त्यांनी केली आहे ना, एखादा निर्लज्जच त्या पदावरती राहू शकतो. म्हणजे ज्याला शेमलेस म्हणतो ना आपण, तसं म्हणजे मुळात त्यांनी केलं, हे कसं केलं मला कळत नाही. आज त्यांचं वय पाहता कमाल आहे. मला तर वाटतं त्यांना विस्फोरण होतंय. सरळ चांगलं जर त्यांना सगळ्यांना वाटत असेल ना, त्यांना आपलं, मी मागास सांगितलं, त्यांचं आपलं एक चांगलं वृद्धाश्रम बघा, चांगलं एक. नाहीतर जे असतं दुसरं काय असतं, एक तर वृद्धाश्रममध्ये घेतील का नाही मला माहीत नाही. कारण की तिथं सुद्धा वादविवाद हे काय ते निर्माण करतील, ते बाकीची सगळी हक्कलपट्टी होईल त्यांची. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, तसंच त्यांच्यावर कारवाई देखील व्हायला हवी, अशी भूमिका उदयनराजे यांनी मांडली. कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यांमुळे निर्माण झालेला वाद अजूनही शमलेला नाही. त्यात पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी केल्यामुळे एक नवीन वाद ओढावून घेतलाय. आज शिवप्रताप दिनी आयोजित केलेल्या प्रतापगडावरील कार्यक्रमामध्ये बोलताना लोढांनी हे वादग्रस्त विधान केलंय. शिवाजी महाराज को औरंगजेब ने पकड़कर उस समय लेकर गए थे, आगरा के अंदर किले में बंद कर लिया था. पर शिवाजी महाराज ने खुद के लिए नहीं, पर हिंदवी स्वराज्य की स्थापना के लिए वहाँ से तरीके से बाहर आए, और बाहर आए इसलिए भारत के अंदर हिंदवी स्वराज्य की स्थापना कर सके. ऐसा ही माननीय एकनाथ राव जी शिंदे को रोकने की भी बहुत कोशिश हुई, पर आप भी शिंदे साहब बाहर आए, और आप बाहर आए तो आज ये उल्लास है. महाराष्ट्र के अंदर राष्ट्र प्रेमियों की, हिंदुत्व की सरकार आई है. आपके नेतृत्व में शिवाजी महाराज के जिस तरह से उनके मन में जो हिंदवी स्वराज्य की कल्पना थी, वो आप और देवेंद्र जी साकार कर रहे हैं. मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या या वक्तव्यावर अनेकांनी कठोर टीका केली आहे. त्यानंतर लोढांनी या प्रकरणात सारवासारव केली. मी कुणाचीही तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केलेली नसून मी केवळ एक उदाहरण दिलं होतं. मी काय कुणीही छत्रपती शिवाजी महाराजांशी कोणाशीही तुलना करू शकत नाही, असा पवित्रा लोढांनी घेतलाय. कॅमेरामन अनिल संगरेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, सातारा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा वध केला. तो शौर्य दिन किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन म्हणून उत्साहात साजरा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची उपस्थिती हे या सोहळ्याचं वैशिष्ट्य ठरलं. पण खासदार उदयनराजे भोसले यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला. शिवप्रताप दिन सोहळ्याच्या निमित्ताने किल्ले प्रतापगडावर छान सजावट करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गडावर ध्वजारोहण करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भवानी मातेच्या मंदिरात आरतीही करण्यात आली. त्यांनी प्रतापगडाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. मुख्यमंत्र्यांनी 3 तास गडाच्या विविध कार्यक्रमांना उपस्थिती राखली. त्यांनी गड संवर्धनासाठी 28 कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला. शिवप्रताप दिनाच्या या सोहळ्यात खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांच्या अनुपस्थितीची चर्चा अधिक रंगली. राज्यपाल कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी नाराजगी व्यक्त केली आहे. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, किल्ले प्रतापगड, सातारा.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेऊन आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात केली। या दौऱ्यादरम्यान कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांना काही सूचना देखील राज ठाकरे यांनी केल्या आहेत। राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करण्याआधी कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेतले। कोल्हापुरात राज ठाकरे यांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांची देखील भेट घेतली। यावेळी दोघांमध्ये इतिहास आणि त्यावर आधारित चित्रपटांवर चर्चा झाली। एखादं काम हातामध्ये घेतल्यानंतर ते मध्येच सोडून देऊ नका असा सल्ला जयसिंगराव पवार यांनी राज ठाकरे यांना दिला आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 19 डिसेंबरपासून नागपूरमध्ये होत आहे। या पार्श्वभूमीवर विधिमंडळ परिसरातील मूळ शिवसेनेचे कार्यालय हे शिंदे गटाच्या शिवसेनेला मिळतात की उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला मिळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र रंगरंगोटी व डागडुजीचे काम सुरू आहे। विधिमंडळ परिसरातील मूळ शिवसेना पक्ष कार्यालयाचा बोर्डावर रंग लावण्यात आलेला आहे। दुसरीकडे भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे बोर्ड जशीच्या तसे असल्याचे पाहायला मिळत आहे। त्यामुळे रंगवलेल्या बोर्डावर कोणत्या गटाच्या शिवसेनेचे नाव कोरले जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोवळे, एबीपी माझा, नागपूर। नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वादाचा आखाडा आतापासूनच रंगू लागला आहे। कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या तयारीला लागण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेत, पण भूसंपादनासाठी निधी आणायचा कुठून असा सवाल उपस्थित करत नाशिक महानगरपालिकेने राज्य सरकारनंच पुढाकार घ्यावा अशी मागणी केली आहे। नाशिकमध्ये 2027 साली सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे। त्याच्या नियोजनाला आतापासूनच सुरुवात झाली आहे। साधुग्रामची निर्मिती आणि इतर कामांसाठी जवळपास 250 एकर जमीन संपादित करायची आहे। कुंभमेळा हा केवळ नाशिक शहरापुरता मर्यादित नाही, तर आंतरराष्ट्रीय दर्जाचा सोहळा आहे। त्यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घ्यावा अशी महापालिकेची भूमिका आहे। या वादात आता साधू महंतांनीही उडी घेतली असून दोन्ही यंत्रणांनी टोलवाटोलवी न करता सुयोग्य नियोजन करावं, अन्यथा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गाऱ्हाणी मांडण्याचा इशारा देण्यात आला आहे। कुंभमेळ्यासाठी प्राधिकरण स्थापन करावं, विविध समित्यांमध्ये मठ मंदिराच्या प्रतिनिधींना सहभागी करून घ्यावं अशी मागणी करत प्रशासनावर अंकुश ठेवण्याचा साधू महंतांचा प्रयत्न आहे। कॅमेरामन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांचं वयाच्या 74व्या वर्षी फुफ्फुसाच्या कर्करोगानं पुण्यात निधन झालं। कथा, कादंबरी, कविता, समीक्षा या विविध प्रांतात कोतापल्ले सरांचं विपुल लिखाण होतं। चिपळूणमधल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं। कोतापल्ले सरांच्या लेखन कारकिर्दीला 1970 पासून सुरुवात झाली। त्यांचा मूड्स हा कविता संग्रह 1976 साली प्रसिद्ध झाला। त्यांचे कर्फ्यू आणि इतर कथा आणि संदर्भ हे 2 कथासंग्रह त्यानंतर प्रकाशित झाले। कोतापल्ले यांची कवीची गोष्ट आणि सावित्रीचा निर्णय हे दीर्घकथा संग्रह, तसंच गांधारीचे डोळे आणि मध्यरात्र या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत। साहित्याचा अन्वयार्थ, आधुनिक मराठी कविता, नवकथाकार शंकर पाटील, ग्रामीण साहित्य स्वरूप आणि बोध या विषयांवर त्यांनी केले समीक्षा लेखन ग्रंथरूपानं प्रसिद्ध आहे। निवडक बी रघुनाथ आणि स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाचं संपादनही कोतापल्ले यांनी केलं आहे। नागनाथ कोतापल्ले यांनी पुणे आणि मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळली। त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख आणि मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी सुद्धा अनेक वर्ष काम केलं। कॅमेरामन विनय राजभरसह मी वेदांत, एबीपी माझा, मुंबई। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेमधला न्यायालयात पोचलेला वाद सोडवण्यासाठी आता शरद पवार आणि भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंग यांच्यामध्ये येत्या 8 दिवसात बैठक होणार आहे। अर्जुन पुरस्कार विजेते मल्ल काका पवार यांनी ही माहिती दिली आहे। भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेमध्ये काका पवार हे सचिव आहेत। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा वाद न्यायालयात प्रलंबित असतानाच यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्याचा दावा दोन्ही गटांकडून करण्यात आलाय। बाळासाहेब लांडगे यांच्या मूळ संघटनेकडून डिसेंबर महिन्यात अहमदनगरमध्ये महाराष्ट्र केसरीचं आयोजन करण्यात येईल असं जाहीर झालं आहे, तर रामदास तडस आणि भारतीय कुस्ती महासंघाकडून 11 ते 15 जानेवारी दरम्यान पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय। त्यामुळे
नक्की कोणत्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सहभागी व्हायचं यावरून महाराष्ट्रातील कुस्तीपटूंमध्ये संभ्रम आहे. तो संभ्रम दूर व्हावा यासाठी शरद पवार आणि बृजभूषण सिंग यांनी पुढाकार घ्यायचं ठरवलंय. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. औरंगाबाद शहरात रिक्षानं प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे, कारण औरंगाबादमधल्या रिक्षा संघटनांनं गुरुवारपासून शहरात रिक्षा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबादमधल्या तब्बल 15 रिक्षा संघटनांनी विविध मागण्यांसाठी बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. रिक्षा चालवताना मीटर कॅलिब्रेशनसाठी 28 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. इन्शुरन्स, PUC, टॅक्स, मीटर कॅलिब्रेशन, फिटनेस आणि वाहन पासिंग आदी कागदपत्रासाठीही 28 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ मिळावी. तसंच रिक्षा चालकांच्या भविष्याचा विचार करून 283 या कलमाखाली रिक्षा चालकावर गुन्हे दाखल करण्यात येऊ नयेत. वाळूज MIDC ते सिडको आणि हडको प्रायव्हेट सेक्टर कंपनीच्या बस चालकाकडून सुरू असलेल्या अवैधरित्या वाहतुकीवर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या रिक्षा संघटनांकडून करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी फक्त रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात येऊ नयेत, अशी मागणीही रिक्षा संघटनांकडून करण्यात आली आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, औरंगाबाद. मुंबई बेंगलोर महामार्गावर पुण्यातल्या नवले पुलाजवळ अपघातांची मालिका सुरूच आहे. बुधवारी पहाटे 5च्या सुमारास झालेल्या अपघातात चालकाचा ताबा सुटून एक पिकअप वाहन महामार्गावर उलटलं. अपघातग्रस्त पिकअप वाहनात एकूण 8 प्रवासी होते, त्यापैकी 4 जण जखमी झाले आहेत. हा अपघात नरे नवले पुलाजवळ असणाऱ्या भूमकर पुलाजवळ घडला. याबाबत घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस, हायवे पेट्रोलिंगचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्य सुरू केलं. जखमींनाही जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यापासून पुण्यातल्या नवले पूल परिसरात झालेला हा 8वा अपघात आहे. नाजिमुल्ला, ABP माझा, पुणे. भर रस्त्यात पिस्तूल काढून गोळ्या घालण्याची धमकी दिल्याप्रकरणी सिद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादी यांना आता पोलिसांनी नोटीस बजावली आहे. सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शाह यांना धमकावल्याचा आरोप काडादी यांच्यावरती आहे. सोलापुरात विमानसेवा सुरू होण्यासाठी सोलापूर विकास मंचच्या वतीनं आंदोलन सुरू आहे. काडादी यांनी आंदोलनस्थळी येऊन पिस्तूल दाखवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. स्वसंरक्षणासाठी दिलेलं पिस्तूल सार्वजनिक ठिकाणी बाहेर काढून धमकावल्याचा काडादी यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय. आपल्या पिस्तुलाचा परवाना रद्द का करण्यात येऊ नये असं त्यांना नोटिसाद्वारे विचारण्यात आलंय. धर्मराज काडादी यांना उत्तर देण्यासाठी 10 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सोलापूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी ABP माझाला फोनवरून ही माहिती दिली आहे. कॅमेरा पर्सन युग अगदीसह आफ्ताब शेख, ABP माझा, सोलापूर. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात ज्युनियर विद्यार्थ्याची रॅगिंग केल्याप्रकरणी 6 सिनियर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. सिनियर विद्यार्थ्यांकडून रॅगिंग करण्यात आलेला ज्युनियर विद्यार्थी MBBSच्या प्रथम वर्षाला आहे, तर रॅगिंग केल्याचा आरोप झालेले 6 सिनियर विद्यार्थी MBBS नंतर इंटर्नशिप करत आहेत. रॅगिंगचे प्रकार घडल्यानंतर पीडित विद्यार्थ्यानं त्याची तक्रार आणि काही पुरावे सेंट्रल रॅगिंग कमिटीकडे पाठवले होते. सेंट्रल रॅगिंग कमिटीकडून महाविद्यालय प्रशासनाकडे पाठपुरावा झाल्यानंतर रॅगिंगचा आरोप असलेल्या 6 विद्यार्थ्यांची इंटर्नशिप रद्द करण्यात आली आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. नाशिकच्या चुंचाळे परिसरातील धक्कादायक घटनेत केवळ मुलगी जन्माला आली म्हणून आई वडिलांनीच नवजात अर्भक हे रस्त्यावर फेकून दिलंय. कडाक्याच्या थंडीत नवजात अर्भक रस्त्यावर फेकल्यामुळं निर्दयी मातापित्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्यात रस्त्यावरच्या मोकाट कुत्र्यांनी नवजात अर्भकाचे लचके तोडल्यानं अतिरक्तस्राव होऊन त्या बालिकेचा मृत्यू झालाय. नवजात अर्भकाला पिशवीतून आणताना आईवडिलांना CCTV कॅमेरानं टिपल्याचा दावा पोलिसांनी केलाय. या प्रकरणात अज्ञात मातापित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कॅमेरामन अजय गुप्तांसह सिद्धेश ताकवले, ABP माझा, नाशिक. पुणे महानगरपालिकेनं आता कुत्र्यांप्रमाणेच मांजरांचीही नसबंदी करण्याचा निर्णय घेतलाय. केंद्र सरकारच्या प्राणी कल्याण विभागानं दिलेल्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना आता कुत्र्यांप्रमाणेच भटक्या मांजरींचीही नसबंदी शस्त्रक्रिया करणं बंधनकारक आहे असं कारण देण्यात आलंय. त्यामुळे आता पुणे महानगरपालिकेकडून कुत्र्यांप्रमाणेच मांजरांचीही नसबंदी करण्याची निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं मांजरांची नोंद करणं आधीच बंधनकारक करण्यात आलंय.
कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.